हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. तर मी मामाच्या गावाला गेली होती. माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. तर हळदी दिवशी थोडासा व्हिडिओ बनवला होता आणि लग्ना दिवशी असं एकत्र करून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. तर हळदीला ही अशी सर्व तयारी केली होती. आता प्रत्येकाच्या गावी वेगवेगळी पद्धत असते. तर आमच्या इकडे मामाकडे असं जातं वगैरे पुजतात, परत मुसळ पुजतात आणि अशी सर्व तयारी करून घेतलेली. बाहेर पण सगळं डेकोरेशन केलं होतं. इथे नवरदेव वगैरे तयार होत होता. तर हा नवरदेव आहे. आणि नंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आणि इकडे नवरीचे आई-वडील हळद वगैरे लावून घेत होते. सगळ्यांचे फोटो व्हिडिओ काढणं चालू होते. तर दोघं जोडी-जोडी करून असे हळद वगैरे लावत होते आणि मस्त हळदीचं असं पार्टी डेकोरेशन केलं होतं आणि आम्ही सुद्धा खूप छान फुलांनी सजवलं होतं साईडचं. तर सगळं लहान मुलं खेळतात वगैरे, फुलं उचलतात, तर त्यांनी सगळं विस्कटलं होतं आणि डेकोरेशन खूप छान केलं होतं. तर हे माझे मामा-मामी आहेत आणि मस्त असा हळदीचा कार्यक्रम झाला. तर ही नवरदेवाची बहीण आणि मेहुणा आहे आणि हळदीला खूप म्हणजे खूप पाहुणे आले होते. असं वाटत होते की आता आणि हळदीला एवढे सगळे पाहुणे आले होते, असं वाटत होते की आत्ताच लग्न आहे की काय, एवढे सगळे पाहुणे होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि खरंच खूप भारी वाटत होतं. असे सगळे पाहुणे आले ना, खरंच भारी वाटतं. आणि लग्न कार्य असू दे किंवा कोणता कार्यक्रम असेल तरच सगळेजण एकत्र येतात, सर्वांच्या गाठीभेटी पडतात. असं तरी एरवी कोणाला टाईम नसतो कोणाकडे जायला किंवा फोन करायला सुद्धा वेळ होत नाही. आपापल्या सगळे लाईफमध्ये बिझी असतात. तर जेव्हा असे कार्यक्रम असतात त्यावेळेस सगळे एकत्र येतो आणि खरंच भारी वाटतं. तर ही माझी लहान बहीण आहे आणि हा माझा भाऊ आहे. ही माझी साईडची 3 नंबरची ही बहीण आहे. तर इथे सर्वांची हळद वगैरे लावायचं काम चालू होतं आणि खरंच एवढी धमाल मजा मस्ती केली ना आम्ही, खूप म्हणजे खूप एन्जॉय केला मामाच्या घरी. कारण मामाच्या मुलीचं लग्न अगोदर झालं, त्यावेळेस आमचं लग्न झालं नव्हतं. आम्ही लहान होतो आणि लग्न नवरदेवाकडे होतं. त्यामुळे आम्हाला काही एन्जॉय करता आला नाही. तर थोडासा असाच मी व्हिडिओ बनवला होता आणि सर्वांनी, ही मोठी बहीण आहे माझ्या पाठची. आणि आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ अशी 5 जणं बहीण-भावंड आहोत. तर इथे नवरी-नवरदेवाचा मस्त डान्स चालू होता आणि नवरी तर खूप भारी डान्स करत होती. तर इथे सामी-सामी गाण्यावरती डान्स चालू होता. तर याचा मी आवाज म्यूट केला होता, म्युझिक म्हणजे गाण्याचा आवाज बंद केला होता. असंच जर म्हटलं टाकला व्हिडिओ तर कॉपीराईट येईल म्हणून मी आवाज म्यूट केला होता आणि तिथे व्हॉईस ओव्हर केला होता. तर मी आणि माझी लहान बहीणसुद्धा डान्स करत होतो. सगळे आग्रह करत होतो आणि आम्हाला सुद्धा आवडतं थोडाफार असा डान्स करायला. मोठी बहीण आणि माझ्यानंतरची बहीण अजिबात कुठेच डान्स करत नाही, लाजतात. आम्ही सुद्धा सगळे कार्यक्रम असेल तरच थोडासा एन्जॉय म्हणून मस्त डान्स वगैरे करतो. तर त्यानंतर मग काही शूटच केलं नाही, कारण 12 वाजले होते. डीजे लावून सगळेजण नाचत होते, त्यामुळे खूप उशीर झाला होता. जेवण वगैरे व्हायचे होते. त्यानंतर डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी लग्ना दिवशी शूट केलं आणि लग्न मामाकडे होतं. तर मामाच्या इथे अगदी घरापासून 3-4 मिनिटाच्या अंतरावरच लग्न होतं. तिथे खूप सारी जागा होती, म्हणजे मंदिर आहे, शाळा आहे, त्यामुळे तिथं खूप मोठी जागा होती. तिथेच मामाने लग्न ठेवलं होतं आणि लग्नामध्ये सगळे पाहुणे गाठ पडले होते. म्हणजे सर्वांच्या गाठीभेटी होतात. असं तर आपण एरवी कोणी भेटत नाही. पण लग्नामध्ये खरंच सगळेजण भेटतात आपल्याला. आणि मामाने खास करून उन्हाळ्यामध्ये का लग्न ठेवलं, तर कारण मी आणि मामाची मुलगी म्हणजे राणी, आम्ही दोघी पण मुंबईला असतो. जास्त करून आम्ही कोणत्याच कार्यक्रमात नसतो. त्यामुळे मामा म्हटले उन्हाळ्यातच लग्न ठेवतो, म्हणजे तुम्हाला निवांत राहता येईल, लग्न एन्जॉय करता येईल, घाई गडबड होणार नाही. मुलांना भरपूर दिवस सुट्टी असतात, त्यामुळे मग उन्हाळ्यातच लग्न ठरवूया. असं करून मामाने उन्हाळ्यात लग्न ठेवलं होतं आणि खूप छान लग्न पार पडलं. त्यानंतर नवरीचं घरी वेलकम वगैरे केलं, स्वागत केलं. तर अशीच फुलांनी आम्ही डेकोरेशन केलं होतं दारामध्ये आणि मग त्यांचं दोघांचं स्वागत वगैरे केलं. आणि इथे नवरदेवाच्या बहिणीने वहिनीचा आणि भावाचा दरवाजा अडवला होता. तर असं म्हणतात की तुझी मुलगी माझ्या घरी सोन म्हणून देशील का, म्हणून दरवाजा अडवतात आणि वहिनी आणि भाऊ हो म्हणतात, त्यावेळेस मग तिला घरात घेतात. अशी पद्धत असते. मला वाटते ही पद्धत सगळीकडेच असेल. तुमच्याकडे असं करतात का, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं हो म्हटले ते. त्यानंतर उखाणा वगैरे घेतला आणि माप ओलांडलं आणि घरात स्वागत केलं. आणि लक्ष्मी माप ओलांडून घरात पहिल्यांदा आल्यावरती तिचे पाऊल उमटवून घेतले रुमालावरती आणि भिंतीवरती सुद्धा हाताचे ठसे वगैरे उमटवून घेतले. त्यानंतर सगळ्यांना नमस्कार वगैरे केला. तरी ते फोटो व्हिडिओ सगळ्यांनी काढून घेतले आणि आता सगळं कसं छान झालं होतं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं माझ्या बहिणीकडे आणि बहिणीकडे जाताना म्हटलं ड्रेस घालते, म्हणून थोडा वेळ मॅक्सी घातलेली, कारण म्हटलं तर खूप जास्त गरम होतंय. त्यामुळे मी चेंज केलं होतं, मी आणि माझ्या मुलाने. तर सगळेजण मला तसेच मॅक्सीवरती फोटो काढायला थांबवलं होतं सगळ्यांनी, म्हणून मी पण तसेच थांबले. त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो माझ्या बहिणीकडे आणि मामाच्या इथून जवळच बहिणीचं घर आहे औंढी म्हणून. दोघी बहिणी जवळच राहतात. एक औंढीला आहे आणि मोठी बहीण बाभळगावला आहे. तर मग औंढीला गेलो, 1 दिवस तिथं राहिलो आणि दुसऱ्या दिवशी लगेचच मग माझ्या घरी जायचं होतं, म्हणजे माहेरी जायचं होतं. तर पहिल्यांदा नंदेकडे गेलो, कारण भाऊजींचं काम होतं अकलूजमध्ये. त्यामुळे मग अकलूजमध्ये माझ्या नंदेकडे थांबलो थोडा वेळ आम्ही आणि नंतर भाऊजी 4-5 वाजता आम्हाला घ्यायला येणार होते. तर भाऊजींची गाडी होती, त्यामुळे प्रवास करायला काय वाटत नव्हतं. किती लेट झाला किंवा लवकर निघलो तर गाडी असल्यावरती कुठेही फिरता येतं, जाता येतं. तर मग मी, माझी बहीण
आमची दोघींची मुलं, तर हे भाऊजी आहेत आणि बाजूला माझे मिस्टर बसले. तर सर्वजण आम्ही अकलूजला गेलो आणि भाऊजींनी आम्हाला ताईंच्या घरी सोडलं, म्हणजे माझ्या नंदेच्या घरी सोडलं. तर 12-12:30ला मी गेलो आणि 4-4:30 वाजेपर्यंत थांबलो. त्यानंतर भाऊजी आले 5 वाजता आणि परत मग आम्ही वालचंदनगरला आलो. आणि ताईंच्या घरी हे कुत्रा आहे, याचं नाव मोत्या आहे. ताई याला खूप ओरडलं त्या म्हणून अर्णव त्याच्या अंगावरून हात फिरवत होता. तर मोत्याला अंघोळ घालायची होती आणि तो अंघोळीसाठी काही येतच नव्हता ताईंकडे. 2-3 दिवसातून पाणी एकदा येतं, त्यामुळे अंघोळ वगैरे त्याला घालायचं ते चिखलात भरला होता. तरी माझी नणंद आहे 4 नंबरची आणि मोत्याला ओरडल्यामुळे मोत्या एकदम शांत बसलेला. तर सगळेजण त्याला बघून हसत होते. जसं की एखादं लहान मूल कसं रागावल्यावरती शांत बसतं, ऐकतं, सेम तसंच तो करत होता. तरी ते छान छान असे फुलं होते. तर सोनाक्षीने त्याचा व्हिडिओ बनवला होता आणि ताईंनी मस्त स्वयंपाक वगैरे केला होता. सर्वांनी जेवण वगैरे केलं. सगळेजण गप्पा मारत बसलो. परत थोड्या वेळाने ताईने मस्त सब्जा टाकून लिंबू सरबत केला. सर्वांनी लिंबू सरबत वगैरे घेतलं आणि भाऊजी आल्यावरती भाऊजींनी जेवण केलं आणि मग आम्ही निघालो वालचंदनगरला माझ्या माहेरी. तर खूप मजा आली. असाच होता लॉंग व्हिडिओ. कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.